आजचा नवीन चॅप्टर आहे फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. यामधलं लेक्चर 1 आपण लर्न करणार आहोत आणि फॅक्टर्स ऑफ क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल. आता सपोज असं आपण कन्सिडर करू क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c, बरोबर, या फॉर्म मध्ये असतं. आता याची जेव्हा आपण फॅक्टर्स पाहतो ना, तर तुम्हाला माहित असेल की आपण एक फॉर्म्युला पाहिला होता की x + a आणि x + b या फॉर्म मध्ये जर गणित असतील त्याचं एक सूत्र पाहिलं होतं आपण. काय पाहिलं होतं? x² इन ब्रॅकेट a + b * x + ab, बरोबर, हे पाहिलं होतं आपण. तर सेम पद्धतीने आता आपल्याला काय करायचं माहिती का, की हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत त्याचे याला आपल्याला फॅक्टराइज करायचं. काय करायचं आहे? फॅक्टराइज करायचं. मग आता हे फॅक्टर कसे काढायचे, त्यानंतर याच्यामध्ये प्लस मायनस साइन आल्यावर काय चेंजेस करायचे ते आपण एक एक करून लर्न करून घेऊ. आता सपोज एक उदाहरण घेतल्यावर तुमच्या जास्त लक्षात येईल. मी फर्स्ट एक्झाम्पल घेतो का, x² + 11x + 30. ओके. आता या उदाहरणामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की जसं मी आता तुम्हाला सांगितलं होतं की x² + a + b * x + a * b या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ आता या गणितामध्ये आणि वरच्या सूत्रामध्ये आता आपल्याला रिलेशनशिप फाइंड करायची आहे. पहा इथं काय आलं बरं, a + b आणि त्याच्या ऐवजी इथं कोणता अंक आलेला आहे? 11. याचा अर्थ अशा आपल्याला दोन संख्या शोधायच्या आहे की ज्यांची बेरीज किती असेल? 11 असेल. त्यानंतर a * b याच्या ऐवजी इक्वेशन मध्ये काय आलेलं आहे? 30. म्हणजे याला अर्थ त्याच दोन संख्या अशा आहेत की ज्यांचं मल्टिप्लिकेशन हे किती आहे? 30 आहे. ओके. सो आता हे गणित सॉल्व्ह करत असताना पुन्हा एकदा वाटल्यास मी गणित जे आहे ते रन करतो. x² + 11x + 30 यामध्ये आता तुम्ही स्टेप कशा करणार? तर मग काय करायचं माहितीये का, की अशा दोन संख्या तुम्हाला शोधायच्या आहेत की ज्यांची ऍडिशन म्हणजे बेरीज ही किती आली पाहिजे? 11 आणि ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे? 30 आलं पाहिजे. मग अशा कोणत्या संख्या आहेत? दोन, 6 आणि 5. +6 आणि +5 याच्यात मी प्लस मायनस लक्षात ठेवायचा. तर 6 आणि 5 असे हे दोन अंक आहेत की ज्यांची ऍडिशन हे काय असेल? 11 आणि ज्यांचं मल्टिप्लिकेशन काय असेल? 30 असेल. दॅट्स वाय तुम्ही काय करायचं, ह्या x² ला ऍज इट इज घ्यायचं आणि जे दोन फॅक्टर आहेत या 11x च्या ऐवजी तुम्ही काय करायचं, 6 ला पण x लावायचं आणि 5 ला सुद्धा x लावायचं. सो काय सांगायचं? 6x + 5x आणि रिमेनिंग 30 जशाचे तसे. आता यामध्ये हे जे पहिले दोन आणि नंतरचे दोन आहेत याच्यात आपल्याला कॉमन फॅक्टर शोधायचा आहे. काय शोधायचं आहे? कॉमन फॅक्टर म्हणजे सामायिक काय आहे दोघांमध्ये असणार. तर इथं दोघांमध्ये असणार काय आहे बरं? x. आता दोन पैकी x बाहेर घेतला तर कंसात किती शिल्लक राहील? 1x आणि 6x मधला x ऑलरेडी बाहेर घेतलेला आहे म्हणजे शिल्लक किती राहिलं? 6. त्यानंतर 5x आणि 30 याच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोणता येईल? 5. मग कॉमन फॅक्टर बाहेर घेतला, 5 बाहेर घेतल्यामुळे शिल्लक काय राहिला? x आणि 5 चा टेबल 30 पर्यंत रीड करा. 5 × 6 = 30. आता तुमचं उत्तर योग्य दिशेने चाललं आहे का नाही हे तपासण्यासाठी त्याची एक टेस्ट आहे. कोणती टेस्ट आहे? की हा जो ब्रॅकेट आहे हा नेहमी कसा आला पाहिजे?
सारखा आला पाहिजे. हा सारखा असेल तरच तुमचं उत्तर काय आहे, बरोबर आहे. दॅट्स वाय जो ब्रॅकेट 2 वेळेस आलेला आहे त्याला तुम्हाला किती वेळेस घ्यायचं, फक्त एक वेळेसच घ्यायचं आहे. आणि कंसाच्या बाहेर काय काय शिल्लक आहे, x प्लस 5 हे झालं त्याचं आन्सर. बरोबर आहे का फॅक्टरायझेशन करणं. आता थोडस आपण वरच्या लेवलला जाऊ. दुसऱ्या उदाहरणामध्ये x स्क्वेअर मायनस 15x प्लस 50 असं घेतलं. आता इथे चेंजेस काय झालं बरं, जेव्हा आपण हे सॉल्व्ह करायला जाऊ तेव्हा आपल्याला माहिती आहे एक प्लस आणि एक काय घ्यायचं आपल्याला, मल्टिप्लिकेशन. तर पहा ऍडिशन किती आहे दोघांची, -15 किती आहे, मायनस. यावेळेस 15 घ्यायचं का, चिन्ह सहित घ्यायचं. आणि मल्टिप्लिकेशन किती आहे, 50. आता लक्षात घ्या ऍडिशन ही संख्या कोणती आहे, मायनस, आणि मल्टिप्लिकेशन कसं आहे, प्लस. तर अशा वेळेस लक्षात ठेवायचं की दोन्ही संख्या या काय आहेत, मायनस आहेत. का, कारण दोन मायनस संख्यांची जेव्हा आपण बेरीज करतो तर ती काय असते, मायनसच असते. पण दोन मायनस संख्येचा जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो ते काय असतो, प्लस असतो. म्हणजे याचा अर्थ आपल्याला असे फॅक्टर शोधायचे आहेत की ते दोन्ही फॅक्टर कशा का आहेत, मायनस, निगेटिव्ह अंक आहे. कारण त्यांची ऍडिशन ही -15 आहे, मल्टिप्लिकेशन काय आहे, +15. मग त्या संख्या कोणत्या असतील, -10 आणि -5. दोघांचं ऍडिशन करा, पहा -10 प्लस -5 काय येतं आन्सर, -15 आणि -10 इंटू -5 मायनस मायनस प्लस 10 5 जा 50. म्हणजे आपले फॅक्टर बरोबर आहे हे आपण तपासलं. सो आता सॉल्व्ह करायला हरकत नाही. सांगा काय येईल अगोदर, x स्क्वेअर मायनस किती घेणार अगोदर आपण, 10x मायनस 5x प्लस 50. आता तुम्ही म्हणताल की हे जर मागं पुढे घेण्यात आले तर काही फरक पडतो का, तर आन्सर आहे नाही. तुम्ही त्याला मागं पुढे घेऊ शकता. समजा तुम्ही -5 अगोदर घेतले आणि -10x नंतर घेतले तरी चालतं. ओके. आता राहिला, आता पुढच्या स्टेपला काय करायचं आपल्याला, कॉमन करायचं आहे. सांगा इथे काय कॉमन, x. शिल्लक काय राहील, x मायनस, या x ला कॅरी केला आपण, किती राहिले फक्त 10. आता इथं मायनस असेल ना, एक लक्षात ठेवायचं कॉमन सुद्धा मायनस घ्यायचं. लक्षात आलं का, कॉमन काय घ्यायचा, मायनसच घ्यायचा असतो. सो घेताना 5 घ्यायचे का, काय घेणार आपण, -5. त्यानंतर इथं x घेतला. आता इथं तुमचं कन्फ्युजन असेल इथं प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं. तर पहिल्यांदा एक लक्षात ठेवा इथे कोणता अंक होतं, मायनस. तर इथं पण काय आला पाहिजे, मायनसच आला पाहिजे. किंवा दुसरी ट्रिक लक्षात घ्या, इथं काय आला होता, प्लस. आता मायनस मायनस चीच गुणाकार काय असतो, प्लस असतो. लक्षात आलं का. समजा मी इथं प्लस लिहिलं असतं तर मायनस प्लस मायनस यायला पाहिजे होतं, पण इथं मायनस आलेला आहे का, इथं प्लस आलेला आहे. म्हणजे दोन ट्रिक तुमच्या लक्षात आल्या. त्यामुळे तर प्लस घ्यायला जमणार नाही, इथं मायनस घ्यावं लागेल. 5 10 जा 50. देन 2 ने जो आलेला आहे त्याला इथं घ्यायचं आपल्याला, x - 10. नंतर आहे कंसाच्या बाहेरचं किती आहे, x - 5. त्यानंतर तिसरं गणित घेऊ आपण, x स्क्वेअर मायनस 4x मायनस 21. आता ही त्याच्याही पेक्षा डिफरंट आहे. इथं दोन्ही संख्या दोन्ही वेळेस काय आलेला आहे, मायनस आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की ज्यांचं ऍडिशन हे किती आलं पाहिजे, -4
आणि ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे -21. आता एक ट्रिक लक्षात घ्या. ट्रिक काय सांगलो मी, ऍडिशन पण मायनस आहे आणि मल्टिप्लिकेशन पण मायनस आहे. हे केव्हा शक्य आहे, जेव्हा एक संख्या ही मायनस आणि दुसरी संख्या प्लस असते. पण बेरीज मायनस आहे याचा अर्थ मोठी संख्या कोणती आहे मायनस. मोठी संख्या कोणती आहे मायनस. म्हणजे याचा अर्थ ट्रिक काय आहे पहा. ट्रिक काय आहे की समीकरणामध्ये दोन्ही ठिकाणी मायनस असेल तर फॅक्टरायझेशन करताना ट्रिक काय सांगितली मी तुम्हाला की जे बिग नंबर आहे, कोणता नंबर बिग नंबर म्हणजे मोठी संख्या काय घ्यायची तुम्हाला मायनस, आणि जो स्मॉल नंबर आहे तो स्मॉल नंबर कसा घ्यायचा प्लस. हे जर असेल तरच दोन्ही ठिकाणी काय येतं मायनस येतं. मग आता सांगा याचे फॅक्टर्स कसे पडतील. याचे फॅक्टर्स पडतील -7 आणि +3. कारण पहा -7 आणि +3 यांची ऍडिशन काय येते 4. कारण प्लस मायनस असेल तर ऍडिशन होत नाही, सबट्रॅक्शन होतं. चिन्ह आपण मोठ्या संख्येचं घेतो. आणि -7 ला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतं 21. म्हणजे याचा आपण जे फॅक्टर्स केले आणि जी ट्रिक सांगितली ती विशेष करून लक्षात ठेवायची की दोन्ही ठिकाणी मायनस असेल तर बिग नंबर हा कसा आहे प्लस मायनस आणि स्मॉल नंबर कसा आहे प्लस. सो x² मायनस किती येणार अगोदर मी 7x प्लस -21. त्यानंतर कॉमन काय निघेल x, एक x शिल्लक राहिला -7. आता इथे प्लस आला ना तर याची ट्रिक काय माहितीये का, इथे प्लस आला तर इथं प्लसच घ्या. जसं इथं मायनस आला तर आपण बाहेर काय घेतलं होतं, इथं प्लस असेल तिथं काय घ्यायचा प्लस. 3 कॉमन निघला x. आता इथं मायनस का घ्यायचं कोण सांगतो मला, त्याच्या पण दोन ट्रिक आहे. कारण लेफ्ट साइडला काय आहे मायनस म्हणून इथं मायनस. दुसरी ट्रिक काय आहे की जर आपण आतमध्ये प्लस घेतला असता तर प्लस इंटू प्लस इथं प्लस पाहिजे होता पण प्लस आला का तो नाही. दॅट्स ऑल आपल्याला कंसात काय घ्यायचं आहे मायनस. सो 3 7 चा 21. सांगा काय येईल आन्सर x -7 आणि दुसरं काय असेल x + 3. आता शेवटचे उदाहरण घेऊ आपण आणि ते सुद्धा वेगळ्या पद्धतीचं. x² + 4x -21. ओके, हे गणित घेऊ आपण. आता इथे काय झालं बरं, सुरुवातीला काय आला प्लस आणि नंतर काय आला मायनस, म्हणजे हा चौथा प्रकार. आता हे गणित सॉल्व्ह करत असताना पुन्हा एकदा तुम्ही काय म्हणणार की आपल्याला बेरीज किती पाहिजे +4 है ना, आणि मल्टिप्लिकेशन किती पाहिजे -21. अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. आता इथे येते आणखीन एक ट्रिक की दोन संख्येचं ऍडिशन जर पॉझिटिव्ह नंबर आहे आणि मल्टिप्लिकेशन हे निगेटिव्ह नंबर आहे तर याचा अर्थ एक संख्या मायनस आहे एक संख्या प्लस आहे. पण ऍडिशन प्लस आहे याचा अर्थ बिग नंबर कोणता आहे प्लस. पण ट्रिक आहे की बिग नंबर जो आहे तो आहे प्लस आणि जो स्मॉल नंबर आहे तो आहे मायनस. मग आता सांगायचे फॅक्टर काय येतील +7 आणि -3. आता हे प्लस नाही तरी जमतं तुम्हाला माहित आहे. कारण पहा 7 + -3 तर पहा 7 ला 7 प्लस मायनस मायनस, मग 7 मधून 3 गेले किती राहिले 4 आणि 7 × -3 मायनस प्लस मायनस 7 3 जा 21. याचा अर्थ जे फॅक्टर्स तुम्ही पाहिले ते अगदी बरोबर आहे. मग आता कुठं करूया x² प्लस किती घेणार आपण 7x -3x
कॉमन काय निघेल x ब्रॅकेट मध्ये प्लस 7 मायनस 3 x. आता मायनस घ्यायचा का प्लस घ्यायचा? ट्रिक इथे प्लस आलं म्हणजे सुद्धा काय येणार प्लस. दुसरी ट्रिक काय आहे ही पहा. इथे जर आपण मायनस घेतला असता तर हे मायनस मायनस इथं काय पाहिजे होता प्लस, पण ऍक्च्युअली इथं काय आहे म्हणजे याचा अर्थ डेफिनेटली काय असला पाहिजे प्लस. 7 3 जा 3 7 जा 21. सांगा काय प्लस 7 x मायनस 3 दॅट इज द आन्सर. सो अशा पद्धतीने 4 प्रकारचे घेतले आपण, बरोबर आहे का? जर आपण रिवाइज केलं तर पण जेव्हा आपण पहिलं फॅक्टरायझेशन घेतलं होतं तर दोन्ही ठिकाणी काय होतं प्लस. दोन्ही ठिकाणी जर प्लस असेल तर ट्रिक काय सांगितली मी की दोन्ही संख्या कशा पाहिजे आपल्याला, दोन्ही फॅक्टर कसे आहेत पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, तेव्हा त्यांचं ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन हे दोन्ही काय आले पॉझिटिव्ह आले. त्यानंतर सेकंड जे गणित होतं त्यामध्ये मायनस आणि प्लस आला होता. मग आता एक संख्या मायनस पहिला आहे मायनस आणि नंतर आहे प्लस, याचा अर्थ त्या दोन्ही संख्या कशा असले पाहिजे निगेटिव्ह नंबर्स म्हणजे मायनस असले पाहिजे, तरच त्यांची ऍडिशन ही मायनस आणि मल्टिप्लिकेशन काय येते प्लस येते. तिसऱ्या गणितामध्ये आपण मायनस मायनस घेतलं होतं, मग दोन्ही ठिकाणी मायनस मायनस असेल तर ट्रिक काय सांगितली बिग नंबर काय घ्यायचा मायनस आणि स्मॉल नंबर काय घ्यायचा प्लस. आणि फायनली शेवटची ट्रिक आपली होती की प्लस मायनस जर असेल तर ट्रिक काय आहे बिग नंबर कसा आहे प्लस आणि स्मॉल नंबर. तर हे आहे फॅक्टरायझेशन. आता याची जी सेकंड लेवल आहे थोडीशी टफ, हे आपण उद्याच्या लेक्चर्स मध्ये समजून घेऊ.